रेल्वे ट्रॅक जवळ सक्रिय असलेल्या चोरांमुळे एका तरुणाचे दोन्ही पाय निकामी झालेले आहेत। कळवा ते ठाणे स्थानकाच्या दरम्यान 31 वर्षीय जगन जंगले या तरुणाच्या हातावर चोरांनी लाकडी दांड्याने फटका मारला। त्यामुळे जगन जंगले हे लोकलमधून खाली पडले। त्यांच्या दोन्ही पायांवरून लोकलची चाकं गेली। जगन जंगले यांचा मोबाईलही चोरी झाला। 22 मे रोजीची ही घटना आहे। मात्र या प्रकरणातला आरोपी अद्याप फरार आहे। या प्रकरणी ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। जगन हे नेमके कसे पडले, त्यांना कुणी पाडलं, त्यांचा मोबाईल कुणी हिसकावला, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येत असल्याची प्राथमिक माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे। अपघातग्रस्त जगन जंगले हे दादरच्या आयडियल बुक डेपोमध्ये कामाला होते। 3 महिन्यांपूर्वीच त्यांचं लग्न झालेलं होतं। कल्याण दादर ते कल्याण रिटर्नचा प्रवास करत होतो आणि जशी गाडी ठाणे स्टेशनला आली आणि कळव्याच्या दिशेने आली तेव्हा तिथे कोणतरी दांडा घेऊन हातामध्ये माणूस उभा होता आणि मी दरवाजाच्या बाजूला उभा होतो। त्याने माझ्या हातात जोरात दांडा मारला आणि माझा तसाच तो खाली गेला आणि पटरीच्या दिशेने पडलो गेलो। मी स्वतःला आवरत एका साईडला झालो कसं तरी, पण मला काहीच समजलं नाही की माझं काय झालंय आणि काय नाही ते। तिथून मी आरडाओरड केली, मला वाचवा वाचवा म्हणून। त्यानंतर लोक जमा झाली, त्यांनी मला वाचवलं आणि परत तरी घेऊन तरी आले मला इथं। आले तेव्हा रुग्ण ची कंडिशन बरीचशी सिरियस होती। रुग्णाचे दोन्हीही पाय पूर्ण रेल्वे ट्रॅक खाली आल्याने क्रश जमून अँपूट झालेले होते आणि पेशंटची स्थिती अतिशय गंभीर होती। त्यांचा बीपी फार कमी झालेला होता। तर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही रुग्णाचं सर्जरी केली। सर्जरीमध्ये आम्ही सर्व ती क्रश झालेले जे दोन्ही लेग्स होते ते आम्ही क्लीन केले आणि आता सध्या रुग्णाची कंडिशन स्टेबल आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।